मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला सायन रेल्वे पूल हा मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय। तर हा रेल्वे पूल पाडण्यात येणारे वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला LBS मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाण पूल बंद झाल्यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे। तर हा 112 वर्ष जुना उड्डाण पूल जीर्ण झाल्याने पाडण्यात येणार आहे आणि जुलै 2026 पर्यंत 2 वर्षांच्या कालावधीमध्ये नवा पूल बांधण्याचं लक्ष ठेवण्यात आले। आणि या संदर्भात आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। थेट आपण प्रणालीकडे जाऊयात। प्रणाली, गुड मॉर्निंग। आपण पाहतोय की सायन मधला जो हा खरं तर जुना पूल आहे आणि या ठिकाणी विविध मार्गांवरनं रहदारी होत असते, तो आज बंद होतोय, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता तर निश्चित आहे। अगदी खरं आहे आणि त्याचं प्रत्यय यायला लागले असं म्हणायला हरकत नाही, कारण आत्ताच जर आपण बघितलं तर खाली जे शेअर टॅक्सी आहे त्यांच्यामध्ये खूपच गडबड गोंधळ जो आहे तो झालेला बघायला मिळतोय। मोठे आवाज, वादावादी या ठिकाणी होताना दिसते। आपण पाहतो आहोत की हा जो संपूर्ण बॅरिकेटिंग करून सायन स्टेशनच्या बाहेरचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे। एल्फिस्टनची दुर्घटना घडल्यानंतर सगळे जे ब्रिटिशकालीन पूल आहेत त्या पुलांचं ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुंबईतले अनेक ब्रिज, विशेषतः जे ब्रिटिशकालीन ब्रिज आहेत ते बंद करण्याचा आणि नवीन ब्रिज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। इतकंच नाही तर रेल्वेला अपग्रेड करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला हे जे पूल आहे त्याच्यामध्ये मोठा अडसर निर्माण होत होता। भविष्यामध्ये डबल डेकर लोकल चालवण्याचा विचार हा रेल्वे खात्याचा आहे। डबल डेकर ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या त्या सुद्धा चालवण्याचा विचार आहे, परंतु जर त्या दृष्टीने विचार केला तर मुंबईतले हे जे पूल होते हे त्या मार्गातला एक मोठा अडसर ठरत होते। येत्या काळामध्ये रेल्वेचं अपग्रेडेशन असेल किंवा मुंबईच्या रस्त्याची अपग्रेडेशन असेल, या पुलांची उंची वाढवणं, त्यांची रुंदी वाढवणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्या दृष्टीनं हा पूल जो आहे, मध्यंतरी आपल्याला माहिती की लोअर परेलचा पूल पडला होता आणि त्या दुर्घटनेमध्ये काही लोकांना दुखापत झालेली होती। त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सायनचा हा पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, कारण या पुलावरून वाहतूक होत असताना सुद्धा बरेचदा हादरे जाणवत होते। आता आपण पाहतोय की केवळ स्टेशनला जाणारा जो फुटपाथ आहे तो सुरू ठेवण्यात आलेला आहे। उर्वरित रस्ता जो आहे तो उखडवून टाकण्यात आलेला आहे, डांबर त्यावरचा काढण्यात आलेला आहे आणि दुचाकी असेल, चारचाकी असेल, सगळ्या वाहनांसाठी हा रस्ता आता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। केवळ फुटपाथ जो आहे तो सुरू ठेवण्यात आला आहे धारावीच्या बाजूचा, परंतु तो सुद्धा येत्या काळामध्ये बंद होईल। केवळ स्टेशनला जाण्यासाठीचा जो फुटपाथ आहे आणि तिथून वरतून सुरू असलेला स्कायवॉक, एवढ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सुरू राहणार आहेत। बाकीचा सगळा पूल जो आहे तो निष्कासित करण्यात येणार आहे, तोडण्यात येणार आहे आणि त्यानंतर नवीन पूल बांधण्यात येणार आहे। आता जर या पुलाची उंची जमिनीपासून आपण बघितली तर 30 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे, जिला वाढवून 50 मीटर केलं जाणार आहे आणि त्यामुळं ज्या रेल्वेच्या सेवा आहे त्यांच्यावरही सुधारित परिणाम होणार आहे। तर या रस्त्याची उंची वाढल्यामुळं इथं सुद्धा त्याची रुंदी सुद्धा वाढवता येणार आहे आणि त्याचा फायदा वाहतुकीला सुद्धा होणार आहे। परंतु या कामासाठी तब्बल 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागणार आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये हा जो मधला काळ आहे या काळामध्ये नागरिकांना वाहतुकीसाठी थोडासा अडसर होऊ शकतो। विशेषतः धारावी ते सायनची कनेक्टिव्हिटी जी आहे ती बंद होणार आहे आणि त्यामुळे या भागातून जे लोक ये जा करतात त्यांची मोठी अडसर होणार आहे। त्यांना सायन हॉस्पिटलच्या जवळचा पूल आणि त्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर कुर्ल्याचा पूल, असे 2 मार्ग उपलब्ध आहे, परंतु हे दोन्ही मार्ग साधारणतः 1.5-2 किलोमीटर लांब असल्यामुळे पादचाऱ्यांना तर मोठाच त्रास होणार आहे, परंतु चारचाकी वाहनांचं सुद्धा अंतर वाढणार आहे। सोबत त्या रस्त्यांवरचा रहदारी वाढल्यामुळे तिथे सुद्धा ट्रॅफिक होऊ शकतं। त्यामुळे पुढचे 2-2.5 वर्ष इकडच्या भागातल्या रहिवाशांना कळ सोसावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे। म्हणाली नक्कीच प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।